जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। Happy birthday to you. Happy birthday dear Sami. Happy birthday to you. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। सो आज आहे फ्रायडे, संकष्टी आहे आणि सावाचा बर्थडे आहे। सावी आणि नियाना खूप लवकर मोठ्या झाल्या असं वाटतं। आत्ताच तर त्या ऑलमोस्ट लाईक छोट्या छोट्या बेबीज होत्या आणि 2 इयर्सपर्यंत कसं असतं की त्यांचे काही ना काही माइलस्टोन्स असतातच, काही ना काही नवीन गोष्टी करत। आता तो बोलायला लागल्यात आणि खूप बोलतात, खूप म्हणजे खूप बोलतात आणि स्पष्ट बोलतात। आपण जे बोलतो ना त्याच्या मागे ते सुद्धा तेच रिपीट करतात। सावीसुद्धा तशीच सगळं बोलते ऑलमोस्ट। सो अचानक अशा मोठ्या 2 इयर्सच्या कधी झाल्या कळालंच नाही। आणि आजचा दिवससुद्धा खूप मस्त आहे, संकष्टी आहे। सो मी जस्ट आता बाजारात गेलेली आणि काय काय आपल्या गणपती बाप्पांना लागतं हार वगैरे ते सगळं काही घेऊन आलेली आहे आणि आता आली आहे खालती मंदिरात दर्शन करायला। सो बाप्पाचं दर्शन घेते आणि मग वरती जाते। आणि आना अजून उठली नाही आहे, सो त्याच्या आधी हे सगळं काही करून घेते आहे। ती उठली की त्या मग नाही पॉसिबल होत। मग आजचा व्लॉग तुम्ही पुढपर्यंत बघत राहा, खूप मस्त मस्त आहे गोष्टी काय काय झालेल्या म्हणजे होणार आहेत आणि इंटरेस्टिंग असणार आहे। सो नक्कीच बघा। चल, सो आमच्या ज्या याचे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे त्याला ना हे असे व्हाईटवाले मस्त दिसतात, त्या काकांना बनवायला सांगितले, एकच होतं त्यांच्याकडे ते। आज आहे आणि संकष्टी। सो नेक्स्ट स्टॉप आहे द्वारका स्वीट्स। तर गणपती बाप्पासाठी स्वीट्स घ्यायला आलेली आहे। पेड़ाचे भैया अभी खुले का? अभी आमच्या इथे ना नियरेस्ट एक केरला शॉप आहे, तो तिथूनच आम्ही मोस्टली मुलींना केळी आणतो आणि ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज ऑफ वेगवेगळे केळी आहेत। आणि वन्स यू स्टार्ट इटिंग दिस ना एकदम म्हणजे तुम्हाला दुसरी केळी खायची इच्छा होणार नाही। प्लस हे किलो वाईज असतात, ह्याचं प्राइसिंगसुद्धा कमी असतं कम्पेअर्ड टू अदर आणि स्वस्त पडतं आणि टेस्ट वाईज पण खूप छान आणि खराब होत नाही। सो मोस्टली आम्ही मुलींना तर अशाच नेतो आणि हे पण खूप हेल्दी असतात। हे अभिनी दोटीने आणलेले हे पण खूप हेल्दी, एक खाल्लं की फुल पोट भरून जातं। केळी खूप आहे। सो तुमच्या इथे पण नियरेस्ट केरला शॉप असेल तर तिथे नक्कीच तुमच्या बेबीजसाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही बनानास घेऊ शकतात। खूप अमेझिंग असतात, टेस्टी असतात। ये क्या है? बेंगलोर भेजने का सबको क्या करेंगे। अँड दिस इज अ बर्थडे मॉर्निंग। फाल्गुनीने मे बी काही शूट केलं असावं सकाळी। मी आत्ता खाली आलो आणि आज ऑफिसला दांडेने म्हटलं की नाही जायचं, आज बड्डे आहे, नाही जायचं। रात्रीचं आमचं डेकोरेशन सगळं आम्ही तसंच ठेवलं कारण की आजसुद्धा आम्हाला इथे काहीतरी वेगळे डेकोरेशन करायचं आहे। आणि बर्थडे गर्ल कुठे उठली का? हे माझ्या दिदा कुठे गेला? दीदा दीदा हे कुठे? हे दीदा गेला का रे? बर्थडे गर्ल कुठे गेला? ओले माझा दीदा इथे। हॅपी बर्थडे कोणाचा? कोणाचा? म्हणजे डिडूचा आहे का हॅपी बर्थडे?
म्हणजे दिदूच आहे का? काय करते तिकडे तू दिदू? दिदू काय करते? खेळते? हा, बर्थडे कोणाचा आहे? हॅपी बर्थडे कोणाचा आहे बाबू? फॅन बंद कर, फॅन. आणि आज संकष्टी आहे, तर आज ब्रेकफास्ट मध्ये मस्त स्वीट पोटॅटो रताळा आणि दूध. तू काय हॅपी बर्थडे दिदाला? बाजूला तू. टू यू दिदा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बाबू हे बघ मी काय करतोय. हे बघ कुक्कू कुक्कू कुक्कू, हे बघ काय करतोय बाबा. हे बघ बाबा काय करतोय. आणि बर्थडे पण बर्थडेची इकडं बघ, इकडं बघ, इकडं काढ काढ काढ. येते तुला रांगोळी काढता येते का ग? कशी काढते बघू? लवकर आण. समज विचार. हा, काय काढते रांगोळी? इथे हिचं उठणं वगैरे लावायला घेतलंय आणि या मॅडम बघा रांगोळी काढतायत. हे रांगोळी काढते का? हा, दोघींना बघा. खायचं ना, तोंडात नाही टाकायचं, असं काढायचं असते खाली रांगोळी. हा, गुड गर्ल. बस नाना बस, आता काढ रांगोळी पहिले. बर्थडेची इथे तयारी चालू केली आहे. आणि आता काय ग? मस्तपैकी आम्ही डेकोरेशन केलंय, पण माहित नाही पोरी किती ठेवणार आहेत किती नाही. सो आता सावीचं आज बर्थडे आहे, तर आम्ही तिची छानपैकी एव्हरी इयर उठणं आणि हे लावून बर्थडेच्या दिवशी नक्कीच लावतो उठणं. सो मला माझी आजीची आठवण येते की म्हणजे आम्ही किती मोठे होईपर्यंत आजी दर बर्थडेला आम्हाला उठणं लावायचीच. म्हणजे एकदम स्कूलला जाण्याच्या आधी पण पहिले उठणं लावायची आणि नंतर पाठवायची बर्थडेच्या वेळेस. सो तसंच परत या पोरींबरोबर सुद्धा ती रिच्युअल फॉलो करते. आणि लवकरच आपली दिवाळी सण येतोय आणि दिवाळीचं तर खूप जास्त एक्साइटमेंट असते. मला तर खूप असते आणि मेन जास्त कसली एक्साइटमेंट असते ती म्हणजे अभ्यंग स्नानची. कारण छानपैकी उठणं लावायला मिळतं. वर्षभरातून आपण एकदाच लावतो. यावेळेस खूप सुंदर असं मी अभ्यंग स्नानचं किट ऑर्डर केलेलं आहे फ्रॉम इंस्टाग्राम हँडल ओमीरा. सो तेच आता आम्ही सावीला सुद्धा आता यूज करणार आहोत. इथे मी काढून ठेवलेलं उठणं आणि तेल हे त्यांचं एकदम नॅचरल इंग्रेडियंट्सनी उठणं बनवलेलं आहे. बिलकुलही हार्मफुल कोणतेही केमिकल्स यूज केलेले नाहीयेत आणि आपल्या बेबीजसाठी प्लस आपल्यासाठी एकदम चांगलं आहे. काहीही त्याचे साईड इफेक्ट्स होणार नाही. त्याचबरोबर त्यांच्या किटमध्ये अभ्यंग ऑइल सुद्धा येतो. हे सुद्धा नॅचरल इंग्रेडियंट्सनी बनवलेले आहे. आणि या हॅम्परमध्ये टोटल 3 साबण येतात. एक आहे त्यांची चंदन साबण. ह्याची जी स्मेल आहे ती एकदम अमेझिंग आहे. म्हणजे तिन्ही साबणांची असं न ओपन करता सुद्धा बाहेरूनच वास खूप सुंदर येतो. दुसरा आहे पंचामृत आणि तिसरं आहे उपटन. सो तिन्ही साबण एकदम अमेझिंग आहेत आणि नॅचरल इंग्रेडियंट्सनी बनवलेले आहेत. तसंच त्याचबरोबर त्यांच्या वेबसाईटवरती आणि इंस्टाग्राम हँडलवरती आपल्या लेडीजसाठी काही काही कॉस्मॅटिकवाल्या गोष्टी सुद्धा आहेत. ते सुद्धा अमेझिंग. ते सुद्धा मी ऑर्डर केले. ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते. म्हणजे ओमीराचा अँटी हेअरफॉल शॅम्पू हे सुद्धा एकदम अमेझिंग आहे. ये काय केलं? रांगोळी काढली. ओके, रांगोळी काढली. ओके. आणि हा ब्राईटनिंग फेस क्लेन्झर आहे. हे सुद्धा स्मेल खूपच, सगळ्या प्रोडक्टची स्मेल एकदम मस्त आहे आणि नॅचरल इंग्रेडियंट्सनी बनवलेलं आहे. आणि हे सुद्धा मी मागवलेलं आहे रिपेअर कॉम्प्लेक्स क्रीम आणि लिप बाम. सो अजून भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या वेबसाईटवरती आणि त्यांच्या ह्याच्या इंस्टाग्राम हँडलवरती. आणि तुम्ही ऑर्डरसुद्धा नंबरवर करू शकता. सो इथे मी नंबरसुद्धा मेन्शन केलेला आहे आणि त्यांचं इंस्टाग्राम हँडल ओमीरा ते सुद्धा मेन्शन केलं. तर नक्कीच लवकरात लवकर जाऊन तुमचा दिवाळी हॅम्पर ऑर्डर करा अभ्यंग स्नानचा. कारण या किटमध्ये ऑलमोस्ट एव्हरीथिंग आहे जे जे आपण अभ्यंग स्नानसाठी यूज करतो ते आहेत. आजी यायची बोलायची, आंघोळ नाही केली. ये दिदा
बस झाली ज्ञाना आता रांगोळी. काय बस. तिच्या रांगोळी हात पण तिच्या हात. बस. चल दीपा तिच्या हात दीपाला पुसजा. आपल्याला हे करायचं दीपा होतं. दीपा दीपा हात पुस तिचे जा. नानू बाजूला हो, एक मिनिट नानू. आली अरे मला दिवाळी. ये तुला पण ये तू पण लाव दीदाला. दीदाला लाव. दीदाचा बर्थडे ना ये असं लाव दीदाला असं. दिदा काय बघते तिकडे दिदा. आई ग माझ्या नानीदा पण लावतं का आता ड्रेस आता ड्रेस कुठते म्हणजे बघ ना चला आता उठणं लाव. हे बघ दीदाला चिका लाव. दीदाला चिका लाव. दीदाला हा उठ ये दीदा. दीदा चाचू बंद करा. बंद करा. दीदा ऐकत नाही ना. बंद करा. हा चिका लावला ना दीदाला. इकडे बघा. हा हा लाव लाव दिदाच्या. हा लाव दिदाच्या. थांबा तुम्ही काय करू नका. थांबा तिथनं. हा दिदाच्या लाव. नाही लाव. हा लाव लाव. दीदा घालते. ए छान छान. घे. कुबा कोण आहे माझा कुकुबा. रेडी झाला का. सो सगळे आता रेडी होऊन आलेत. फक्त आमचा हा पोरगा अजून रेडी नाही झालाय. पोरगा कधी रेडी होणार आहे. पोरगा रेडी होईल आणि मग आम्ही निघणार आहोत. मी पण वैतागलो. मी पण रेडी नाही झालो. पोरगा उलटा मी होणार ना रेडी ना. चाची दिसतो तुला. विचार काय विचारते तू. अगं सगळ्या टिकली मंडळी रेडी झालेली आहेत आमचे. का दिदू चप्पल घाल. पप्पांना इथे कॅमेरामॅन बनवले. दोघी उभ्या राहिल्यात. पप्पांना खेचून घेऊन गेली सावी आणि आबा इथं फोटो काढा. फायनली मी पण रेडी झालोय आणि तिघे पण रेडी झालेलो आहोत त्या सरप्राईजसाठी ज्याची आतुरतेने आम्ही वाट पाहतो सगळे. सो स्टे कनेक्टेड. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सरप्राईज दिसणार आहे. काय आहे ते हा ब्लॉग इकडेच संपवत आहोत आम्ही आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. काय रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.